मानदेशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज। म्हसवडमध्ये पावसाचा हाहाकार, दुकानदार व व्यावसायिकांचं सर्वात मोठे नुकसान। म्हसवड व म्हसवड परिसरात पावसानं पहाटे 3च्या सुमारास सुरुवात करून काही ठिकाणी ढगफुटीसारखे प्रकार घडले आणि मोठ्या प्रमाणावर जमिनीवरती पाऊसरूपी पाणी पडले असताना मानगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढला। हे लक्षात घेता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नदीच्या कडेला राहणारे लोक व नदीच्या आजूबाजूला कुणीही येऊ नये म्हणून सतर्कतेचा इशारा दिला होता। परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे पुराचं पाणी म्हसवडच्या मध्य ठिकाणी म्हणजेच एसटी स्टँड पासून शिंगणापूर चौक, हक्क रस्ता व आजूबाजूचे सर्व दुकान, हॉटेल, पानटपरीवाले, कपड्यांचे दुकान, फर्निचर, बाजार, मेडिकल, दवाखाने, किराणा मालाचे दुकान, प्रेस प्रिंटिंग असे अनेक प्रकारची दुकानं पाण्याखाली गेल्यानं अतोनात न भरून निघणारं नुकसान झालंय। प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला होता, पण काय करणार, निसर्गापुढे कोणाचेच चालेना। झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणि या अगोदर मानगंगेला पूर आला होता, परंतु एसटी स्टँडवर कधीही पाणी आले नव्हते। परंतु आता एसटी स्टँड ते शिंगणापूर चौक याला तलावाचं स्वरूप प्राप्त झाले। ते का झालं यावर नगरपालिकेनं मंथन करणं गरजेचं आहे। म्हसवडची परिस्थिती सुरळीत आणण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी, तहसीलदार, प्रांत सर्व विभागाचे अधिकारी तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय व त्यांचे सहकारी उपस्थित होते। भूमी मानदेशाची, संपादक बापूसाहेब कोळेकर। भूमी मानदेशाची न्यूज, सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज। भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रहा आमच्या सोबत अपडेट।